मला ठावं होतं माझं बाळू चुकीचं काय करायचं नाही. मी बी बोलणं टाकलं होतं पण स्वतःहून बोलाय आला. लय बोलले त्याला. जावई बापू का गेलं हे जेव्हा त्यानं खरं सांगितलं तेव्हा वाटलं मॅच लई रागवले त्याच्यावर. माझं जाऊ दे, तुला पटलं नव बाळूने जे सांगितलं ते काय बी सांगतात. पांडुरंगा म्हणजे तुला पटलंच नाही वय? माझं काय घेऊन बसलीस? आयाला पटलं का? अगं तिनेच ते हसनी बोलवून घेतलं ना व. आई बी भोळी हाय. सत्य म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का बाळून शाप दिला आणि तुझा बाग गेला? ते नाही, ते बी वाटत नाही. असं कुठं असतंय वय? कुणाच्या शापानं कुणी मरेल का? तुझा राग नाही ना व माझ्या बाळूवर? सत्य अगं आताशी कुठं संसार सुरू झाला आहे. हे असंच राहिलं तर कसं व्हायचं यामोर? तू काळजी नका करू. काळजी करू नका असं म्हणून काळजी करायची थांबती का? किती आटापिटा केला तेव्हा लगीन झाला आहे. वय पर त्यांची इच्छाच नव्हती लगीन करायची. होतं ते खूळ डोसक्यात पण आता तर गेलं नव. मला नाही वाटत त्यांची इच्छा नसताना त्यासनी बोल्यावर चढवलं. काहीतरी खूळ डोसक्यात घेऊन बसली आहे. आजी मी आता बघत नव्हते वय, कसं बस करून तयार केलं त्यासनी. मला ठावा हाय तुला लई त्रास झाला तर या मोर समद मार्गी लागल बघ. पांडुरंग हाय ना व ते समद बघत असतोय. पांडुरंगाचं तर मला काय बी सांगू नकस. काय झालं आहे सत्य तुला? मी गप होते आजी, तर तू विचारलंस म्हणून मी बोलले. नवी नवरी म्हणून तुझं कोड कौतिक झालं नाही मला समजत नाही वय. मी ते बी करत निपाणीवरून तुझ्यासाठी सोन्याची नथ आणाय सांग. हा आणि बेळगाववरून तिरकल आणूया तुला आवडेल तशी. चालेल? आजी मला काय बी नको. सत्य तुझ्याकडे बघून काळजी वाटायला लागली आहे बघ मला. का? काय नाही आजी तुझा चेहरा का ग उतरला आहे? हे असं चालू राहिलं तर कसं व्हायचं ह्याच्यामोर? आता मामा कसं वागतात त्यावर हाय बघ समज. ते अगं बैलगाडीला 2 चाका असतात. एका चाकावर गाडी चालेल का? हा संसार तसा असतो या. तू सांग तसं मी वागते बघ. गुन्हाची हायली माझी. तर मामांशी बी बोलून घे. मला जे सांगितलं आहेस तर त्यासनी बी सांग. इंद्री मी काय म्हणते, त्या बाळूचं लग्न झालं म्हणजे गुंडूचं लग्न कधी होणार? अयो वैजंता त्याचे वजन कमी करा आधी. अयो सारखी त्याला खायला देतेस. अयो कोणतीही मुलगी लग्नाला तयार होईल? अयो काही नाही, आधीपेक्षा खूप वाढला आहे तो. अयो वाळला आहे? कुठून? काहीच खात नाही आजकाल. गुंडू तू खा. त्याच्या लग्नाचं काय ते तुम्ही इथं बघा. तेच करावं लागेल. तुमच्याकडून काही होईल असे वाटत नाही आता. अयो सकारावाला कशाला? आवाज काय करता तुम्ही? बोलवलं ना त्याला. मी सांगितलं कधी? कोण सखाराम? अगो माझं लगीन, त्याची पोरगी, आपला इशा झाला होता सकाराम. अयो यो 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 रिमेंबर आठवलं. गॉट गॉट. बरं मी काय म्हणतो येत त्या आजच बोलावं लागणार का रे तुझ्या सासऱ्या बरोबर? अजून लगीन व्हायचंय हो. लगीन सासरा काय नाही, मला आज जरा काम आहे बघ. अहो आज काय करताय पण? अहो सकाराम मला त्याला भेटून घ्या ना, तुमच्या पाया पडतो. अहो भेटा ना. अयो तात्या येऊ दे रे त्यांना. बरं तुमचं चालू द्या, मला काम आहे आज. अहो अक्का काय करताय? अहो तुम्ही तर पाहिजे. आज लगीन ठरवूनच टाकायचंय. यो आता बोलतो आहे थांब की वैजंत जरा. हा ठीक आहे, पण तात्या लग्नात मला शालू घ्यायचा काय? पण आहे की
राम राम. राम राम सखाराम, राम राम. राम राम या. तू इथं काय करतोस? काम आहे. काम करत जा, उगा हुंदाडते. अय्यो अय्यो, बघितलंस तात्या तुझं गावातलं वजन. अय्यो तात्या, खरं आहे की रे त्यांचं म्हणणं? अहो छोट मालक, आपण ह्या विषयावर नंतर बोलू ना. अय्यो, तुम्ही बोलावलं म्हणून आलो. पण अयो मीच तुला बोलावलं. मला असं कळलं सखाराम की तुझी मुलगी लग्नाची आहे म्हणून. होय, औंदा लगीन करायचं आहे ते. अय्यो, एक चांगला मुलगा आहे बघ. तुझ्या मुलीला घेऊन ये, समोरासमोर बसून बैठक करून टाकू. काय सांगताय काय? सगळे जुळून आले तर लगेच लग्न ठरवून टाकू. अय्य, तुम्ही सांगताय म्हणल्यावर अजून काय पाहिजे? मग मुलीला घेऊन ये, करून टाकू. अय्य, ओ, घरला आला असता तर बरं झालं असतं. अयो चालेल, पण बघू नंतर. अय्य, येऊ मग. अय्यो ये, राम राम. अहो पण आज काय करताय? अहो सांगायचं ना, आम्ही आज नवरदेव आहे. येत त्याला आता जर सांगितलं असतं की नवरदेव तू आहेस, आताच त्याने तुला विहिरीत ढकलून दिले असतं बघा. अय्यो, बाळ्या, गावातल्या समद्यासनी मी आवातनं देऊन आलेलो आहे आणि ते भजन मंडळीसनी बी भंडारान पान देऊन आलेलो आहे. फक्त ते जेवणाचं काय ते तेवढं राहिले बघ. या बघतो ते सदा आहे ना व तो कराल जेवण. चूल मांडून द्यायच त्याला. हा, आणि गावातल्या बायका बी आहेत की, लावतील की हातभार कामाला त्यात. हा हा. बाळ्या, पूजा वैस्तवर कुठे जाऊ नग. कुठं जाणार आहे? तसं नव, तुला आठवण करून दिली तरी ध्यानात असे पाहिजे ना. हा मस्तीस लाज नाही म्हणून सांगतोय. अरे असं कशाला बोलतोयस बा? ऐकल की तू. हा, आणि बाळ्या, ह्या वेळेला मी बी ऐकायचो ना. समज. आणि तू काय बी नग करू, अजून बी नवरदेव आहेस तू. आणि एकदा पूजा होऊन जाऊ दे, मग मी बी काय सांगणार नाही तुला. हा का? कुठं जाणार आहेस? अरे ते कापडे शिवून द्यायचे आहेत. निपाणीचं दुकानदार आहे, सांगितलंय त्यानं. या कांबळे येऊन ठेवल्यात, ती बी घेऊन जा ऐकायला. वय वय, मला बी नाही, शेतात पेरणी करायची आहे. मलाच काय काम नाही. काम मला करायचं आहे ते एवढं मोठं आहे, आयुष्यभर केलं तरी संपायचं नाही. काय काम आहे ते तरी समजू दे की मला. आता ते कसं समजून सांगायचं? हा, लय वेळ लागतोय त्याला. पैक मिळतील ना व ते काम केल्यावर. आता ज्यानं रोजंदारी ठेवलं आहे त्यालाच विचारायला पाहिजे, रोजची हजेरी किती देणार आहे ते. खरं बोलतो आहेस का? कुठं का बोलल म्या? बा, काय बी म्हण, पायाची काळजीच मिटली आता. संसार करून दाव म्हणा त्याला. बा, अरे तर संसार करायचं काय घेऊन बसलाय? दुनियेचा संसार करायचा आहे मला. अरे बाबा, आता तरी त्या पोरीचा विचार कर म्हणजे झालं. तात्या, काय म्हणतो तू? अप्पांवर विश्वास ठेवू नकोस. अहो आज काय बोलताय? तुमचे वडील आहे ना ते. अय्यो, मी सांगतोय ना, मी चांगलाच ओळखतो त्यांना. असं म्हणणं का? माझं लगीन लावून देणार आहेत, देव माणूस आहे ते. अय्यो, अप्पा आणि देव माणूस. माझ्यासाठी तर देवच आहेत. अय्यो, काय गप्पा चालल्या काही नाही काही नाही. असू दे असू दे असू दे. तो कोट आण. अय्यो, अर्धा पिकलास रे त्या, पण अक्कल कधी येणार तुला? असा कोट घालतात मूर्ख. नाही नाही, इकडचं. आणि हे काय नवरदेव ना तू? हा, आणि असा फटका कोट घालणार? काढून ठेव.
बर इथं कुठली लटकून ठेवू? येऊ नको बाहेर ठेव. त्यात ढेकून आणि उहा वगैरे असतील. य. आता वाड्यातच असतो म्हणल्यावर काय होणार आहे? हं? तिथे ठेवून येतो. या असू दे असू दे. लग्न जमले की मला निपाणी ऊन साडी पाहिजे बघ. हा वय घेऊ ना. सोन्याची तार असलेली साडी पाहिजे. होय बाबा सोन्याची तार असलेली घेऊ घेऊ. आता पंच हाय म्हणल्यावर काय कमी आहे? आले. अयो या या सकाराम ये. येऊ का? ये. राम राम. या या ये मुली. तू इथे बघ. पाहिलं का छोटे मालक समधी आली. अय्यो. सखाराम नवरदेव तुझ्या समोर उभा आहे बघा. त्यामुळे लवकरात लवकर बोलणी करून घेऊ आणि लग्न लावून देऊ. तुम्ही म्हणताल तसं करू. लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे. पंच आणि बाजूच्या सगळ्या गावांना जिलेबीचं जेवण पण मीच देणार आहे. अय्यो. जी पंच तुम्ही पंच मी तुम्हाला काय समजत होतो तुम्ही काय निघाले? अय्यो चालायचं तर चालायचं. ओ ह्याला काय झालं? कोण हो? हाच नवरदेव आहे सखाराम. यो नमस्कार मैयप्पा. चंदूलाल शेठ या 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 बसा की बसा. सुंदरा पाणी आण ग. चंदूलाल शेठ आले. काय कसली कामं चालू आहे? याच आपलं चुकीची तयारी. आनंद आहे आनंद आहे. ते बाळू कुठे दिसत नाही? हाय की घरात. भीमा बायला बोलू जा. बाळूच्या लग्न झाल्यानंतर इच्छा असून पण तुम्हा सगळ्या लोकला मला भेटायला यायला जमला नाही. अहो चालायचंच. तुम्ही फिरतीवर असताना कामासाठी बाहेर गावी. पण ते आपल्या गंगूताई सोबत जे पण झाला ते लई वाईट झाला बघ. ती सावरली का आता? होय होय. मैयप्पा पैशाच्या काय पण जरूरत असेल ना तो माझ्याकडे यायचा हा बघ. होय शेठजी. अरे त्याच्यासाठीच आला होता मी. आणि तशा पण माझ्या बाळूकडे एक काम होता. बाळ्याकडे काय काम होतं? बाळू कशा आहे तू? म्या बरा आहे. तुम्ही कसा आहे? माझ्या पण शब्द व्यवस्थित आहे. पण एक अडचण होता म्हणून मी तुला भेटायला आलं. पण अडचण? बोला की. बाळू ते माझा मुलगा आहे ना त्याला सारखा चक्कर येते बघ. अरे चालता चालता चक्कर येऊन पडते ते. मी एवढा इलाज केला पण काय पण उपयोग नाही झाला बघ. पण बाळ्या काय करणार आहे त्याला? एखाद्या चांगल्या वैद्याला दाखवायचं की. नाही नाही माझ्या खात्री आहे माझ्या मुलाला बाळू चांगला करू शकते. शेठजी तुमच्या पोराला ह्यो त्रास पहिल्यापासूनच होता ना व? मग त्याचं लगीन का लावून दिलं? बाळू पण मी आता काय करू ते सांग.
ठीक आहे, घेऊन या त्याला. चालेल, मी त्याला घेऊन येते बघ. होय. काय वाईट आहे यात? अयो तात्या, मुलगी बघू नये. होय भाई. पसंत आहे, पसंत आहे. तुला काही विचारायचंय? नाही नाही, त्याला काय विचारायचं? काहीच नाही विचारायचं. सखाराम, तुला काही विचारायचंय? पण लहान तोंडी मोठा घास. काय करतो ह्यो? येतो कामधंदा काही करत नाही, पण माझ्या सोबत असतो तावडीवर गावातल्या कामांसाठी. पण त्या मोबदल्यात त्याला पैसे मिळत नाही. मग घर कसं चालतं? अयो, माझ्याकडेच असतो. मी जे देईन ते खातो आणि निवांत राहतो. खूप कष्टाळू आहे बघा. अय्य, अय्य. स्वतःहून काही मागत नाही. राहतो कुठं? काय घरदार, शेतीवाडी? अयो, घर कशाला? ते घर कशाला लागतंय म्हण तुम्ही? घरात आहे तो कोण? म्हातारी आई बाप. आणि शेतीचं काय करायचं? त्या शेतीत राबणार कोण म्हणतो मी? अहो, पोटापुरतं जोंधळ ना ग. अहो पंच, अहो. हे थांब रे तत्या, मी आहे ना, मी बघतो काहीतरी. आणि शेती कशाला पाहिजे म्हणतो. आणि त्याला जर काही लागलंच तर गावकरी देतात त्याला पायली 2 पायली धान्य. अय्यो, आणि हे शिकलाय किती? अयो, शिक्षण कशाला लागतंय? शिकला अजिबात नाही, वाचताही येत नाही. अय्यो, पण माणसं धडाधड वाचतो. अय्यो, काय रे तत्या? पण तुम्ही लय मोठ्या मनाचा आहेसा. पण ही सोयरीक नाही करायची मला. चला रे. अहो थांबा ना. अहो आज काय करता? अहो, गेले. योगी, हा? यो तात्या, मी काय सांगितलं होतं? अहो पंच, किती चांगली पोरगी होती ती. भलं माणूस आहे शेठजी. एवढं झालं आणि स्वतःहून भेटाय आले. हे भलं आहेत, पण ह्या वेळेला त्यांचं काम बी होत. मला तर काय ते समजणच झालंय बघा. त्यात न समजायचं काय आहे. त्यासनी असं वाटतंय बाळ्या त्यांच्या पोराला बरं कर. व ते असंच बोलला असते यार. असंच कोणी काय बोलते यार. हा, बा म्हणतोय ते बी खरंय. हा, त्यासनी खरंच असं वाटतंय बाळ्या काहीतरी करेल आणि त्यांचा लोक बरा होईल. बाळू, काय म्हणतात हे? मला काय विचारतेस? म्या बोलवलं होतं का त्यासनी? अरे हो काय वैध आहे का? काय म्हणतात ऐकलं नव? चंदूलाल शेठ जसनी काय वाटतंय मला काय ठाव. त्यासनी वाटतंय म्या वैध आहे, वाटू दे. तिथंच समजा थांबलं नाही
यो जास्ती काय म्हणला तर घेऊन या पोरा. तू बरा करणार आहेस का त्यांच्या पोराला? आधी घेऊन तर येऊ द्या, मग बघू. मला तुझं काही कळतच नाही बघ बाळ. आजा मी ऐक बोलू का? सत्ये, तुला बोलाय कोणी अडवलं आहे? हा? अगं लहानपणी कशी बोलायची? बोल. लोक यांच्याकडे असली कामं घेऊन आलेली मला नाही आवडायचं.